वजन एक 400-500 किलो असेल याचं. 200-300 बोललो होतं, बट 400-500 असू शकतं. तर एवढंच मटेरियल असणार आहे आपल्या गाडीमध्ये. हा पॅकर्स मोस्ट होते, याच्याकडून आपण ऑलरेडी एकदा भरून गेलो होतो मटेरियल. प्रश्न असा पडतो की आपल्याला जे संविधान दिलंय ते चालवण्याचा अधिकार देश चालवणाऱ्या लोकनेत्यांना आहे, त्याचबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यांना आहे, पोलिसांना आहे. राजकीय पक्षांपुढं प्रशासन झुकलेलं आहे आणि प्रशासनापुढं पोलीस प्रशासन सुद्धा झुकायला लागलेलं आहे. कसं आहे RTO, याला कसली ओव्हर राईट आली नाही, ते हाईट ओव्हर. चांगलं 1-2 किलोमीटर त्याला फॉलो करत चाललंय. असं मस्त टायर गार करून घेतले. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर बरोबर 2:30 वाजायला आलेत मित्रांनो. तारीख आहे 13. ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, ज्याच्यामध्ये सोमनाथ भाऊ आणि विजूभाऊ होते आणि आम्ही निगडीला गेलो होतो ट्रान्सपोर्ट नगरला. बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या, बऱ्याचशा गोष्टी तुम्हालाही समजल्या असतील. ट्रान्सपोर्टची डील कंडिशन काय चालू आहे. तर हे नवीन सिरीज मित्रांनो आपण सुरू करतोय, पुणे टू म्हैसाणाचं. एक 700 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. पार्टीवाल्या बरोबर बोलणं झालं होतं, ते बोलले एक 200-300 किलो माल असेल, तुम्हाला जसं टाइम भेटेल तसं या आणि लोडिंग करून घ्या. तर आपल्याकडे टीपी पण इकडल्या साईडचेच आहेत, त्यामुळं बोललो आता इकडं सिरीज करायला पाहिजे. चल ना, आता 8 दिवस आपले गेले चांगल्या ट्रिपच्या नादामध्ये, आणि चांगलं ट्रिप जर भेटलं नसतं तर मग बाहेर पडलो पण नसतो. त्यामुळं कुठंतरी एक स्टेप घेतली ना का पुढचं स्टेप म्हणजे एक पाऊल टाकलं तर दरवाजा ऑटोमॅटिक खुलतात. अशी काहीशी ती मन आहे. तर आपण पण निघालोय मित्रांनो आता खेड शिवापूरला, जिथून आपल्याला गाडी लोडिंग करायची आहे. आणि आपल्या घरापासून एक 30-35 किलोमीटरचं रनिंग होतं. मस्त अशी सिरीज एन्जॉय करूया. पहिलं पोहोचूया लोकेशनवरती, बघूया किती मटेरियल आपल्याला भेटते. तर हे समोरच गोडाऊन आहे मित्रांनो, जिथून आपल्याला गाडी लोडिंग करायची आहे. चला, लोकेशन पण आपलं इथं संपतंय. 4 पॅलेट आणि वजन एक 400-500 किलो असेल याचं. 200-300 बोललो होतं, बट 400-500 असू शकतं. तर एवढंच मटेरियल असणार आहे आपल्या गाडीमध्ये. आणि हे घेऊन आपल्याला जायचं पुण्यावरतून डायरेक्टली म्हैसाणाला. इथून आतमध्ये आलो होतो बघा, हायवे समोरच 1 किलोमीटरच आतमध्ये असेल फक्त मेन हायवे पासून. इकडं मेन सिटी आणि हा सातारा NH48. बरोबर 8:30 वाजले मित्रांनो. आपण घरी जेवायला आलो होतो, जेवण वगैरे उरकलं नाही. बघा इथं खाली काय दिसतंय, लोकेशन डांगे चौक. चला पहिलं बाहेर पडूया आणि लोकेशनला पोहोचूया, कारण इथून आपल्याला भेटलेला आहे पार्ट लोड. जुगाड झालेला आहे आपला, जुगाड. किती वेळ लागायचा आहे थोडंफार. आता भूमकर चौकात ट्रॅफिक लागेल, लक्ष्मी चौकात. हा पॅकर्स मोस्ट होते, याच्याकडून आपण ऑलरेडी एकदा भरून गेलो होतो मटेरियल. चला बघूया, तो येतोय बोलला. एक पाळणा आहे म्हणजे आपण तो झोका म्हणतो ना, तो त्याचे 3 पीस आहेत आणि 2 पुस्तकांचे बॉक्स आहेत, बस. टोटल 5 पीस झाले लोडिंग. चला बाहेर पडूया. तर आपला जाण्याचा रूट तोच ठेवूया मित्रांनो, मुंबई मार्गे. कारण कसं आहे माहिती आहे का, नाशिक मार्गे गेलं ना तर टोल खर्च वाढतो आपला. त्यामुळं नाशिक मार्गे नाही जायचं. आणि टोलचा रेट 1 तारखेपासून पण वाढलाय, तो पण आपल्याला ह्यावेळी चेक करायला भेटणार आहे की किती टोल खर्च आपला वाढतोय या प्रवासामध्ये. तर पोहोचलोय मित्रांनो आपण सोमटण्याच्या पहिल्या टोल नाक्यावरती. आणि आपल्या पुढे चालली बघा कात्रज वडगाव मावळ बस 228 नंबर. आणि काय लिहिलंय खाली, प्राण्यांवरती दया करा. हा चुकीचं आहे, मनुष्य प्राण्यावरती दया करा असं लिहायला पाहिजे होतं. मनुष्य प्राणी 47 होता पहिला, आता 54 झाला, म्हणजे 5 रुपये वाढला. अजून किती टोल वाढणार आहे काय माहित नाही. मगाशी मी म्हणलो होतो मित्रांनो, मनुष्य प्राण्यावरती दया करा. कारण का सांगू का, उद्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. त्यांनी आपल्या देशाला दिले संविधान, राज्यघटना, आणि त्यामुळे आपला देश चालतोय. बट आपल्या देशात जे रक्षक आहेत म्हणजे पोलीस प्रशासन किंवा लोकनेते जे आपला देश चालवत आहेत, ते पाळतायत का? ते सर्वसामान्य माणसावरती होणारे अत्याचार किती आहेत, किती बोलता येईल त्याच्यावरती. म्हणजे आवाज तोंडवर काढलं ना का ते कसं दाबायचं, नेत्यांनी दाबायचं, नेत्यानंतर त्यांच्या हाताखाली पोलिसांनी दाबायचं, हे सत्य. आणि पोलीस प्रशासन म्हणजे आपल्यासारखेच ना, आपल्यासारख्या शेतकरी कुटुंबातूनच ते त्या पदावरती पोहोचलेले आहेत.
आज त्यांची मजबुरी असेल की ह्या गोष्टींवरती ते म्हणजे 50-100 रुपयाची चिरीमिरी हो, दुसरं काय नाही. किंवा दांडकं मारणं, गाडी फोडणं, ड्रायव्हरला विनाकारण त्रास देणं, हे सगळे अनुभव तुम्ही घेतच असाल. आणि त्यातून आपला देश कसा चालतोय, म्हणजे जे काही नेपाळमध्ये चाललंय ना, म्हणजे आता त्यांचा पंतप्रधान एक 35 वर्षाचा मुलगा झाला. असं भारतात होईल का ह्या डंगरांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि याचा कारभार असाच चालणार? म्हणजे भरपूर बोलता येईल या विषयावरती. बोलायचं म्हणलं ना तर भरपूर बोलता येईल. प्रत्येकाची वेळ येते आणि प्रत्येक गोष्टीला पण एक अंत असतो. ज्या दिवशी यांचा घडा भरल त्या दिवशी भारतात सुद्धा ही सिच्युएशन नक्कीच येईल. ही गोष्ट तर नक्की खरी आहे. हे बघा, पहावे ते नवलच. चक्क घाट मोकळाच. क्या बात आहे. बिलकुल ट्रॅफिक नाही आज. ना जाताना ट्रॅफिक आहे ना येताना ट्रॅफिक आहे. पूर्ण रोड मोकळे आहेत. हे बघा, फाउंटन दिसलं का मित्रांनो? फाउंटन. तर पोहोचलोय घोडबंदरच्या ब्रिज वरती. आज 2-2.5 तास घालवले आपले गायमुखला क्रॉस करायला. बाकी ठाण्यात वगैरे नव्हतं बिलकुल असं ट्रॅफिक, पण इथं आलो ना, येऊन नेमका ट्रॅफिकला लागलो. भरपूर जाम होता इथं. समोरच नायराचा पंप आहे, मागं ढाबा आहे, पार्किंग आहे. आता तर 2-3 तास आराम करूया आणि मग उद्याची जर्नी कंटिन्यू करूया. चला, भेटूया सगळ्यांना. गुड नाईट, गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. तर रात्री 4:30 वाजता आपण झोपलो होतो. सकाळी 9 वाजताच उठलो. मस्तपैकी आंघोळ पूजा उरकून घेतली, नाश्ता पण उरकून घेतला, पराठा खाल्ला, चहा घेतला आणि मग फ्रेश होऊन आता आपली जर्नी सुरू करतोय. तर आतापर्यंत आपण मित्रांनो 250 किलोमीटरचं रनिंग कव्हर केलंय आणि अजूनही 400 किलोमीटरचा आपला अहमदाबाद पर्यंतचा प्रवास बाकी आहे. त्यानंतर मग पुढचा आपला जो मेन मटेरियल आहे ते सोडायला जायचंय म्हैसाणाला. तर अशी जर्नी एन्जॉय करायची. सकाळ सकाळी सगळ्या गोष्टी उरकून घेतल्या. मस्त असा ढाबा आहे आणि इथंच रात्री थांबलो होतो. बस तो थोडा लेट झालाय आता. तर चला करूया जर्नी सुरू. कारण सगळे ब्रेक एकदाच उरकले ना का मग पुढं टेन्शन राहत नाही. तर आता इथून निघूया. वापी, सुरत, त्यानंतर वडोदरा, अहमदाबाद अशी जर्नी एन्जॉय करूया. आणि मित्रांनो, आजचा दिन विशेष आहे 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती. त्यामुळे सर्वांना हक्काचा जय भीम. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्या देशाला जे संविधान दिलंय ना मित्रांनो, तर त्याच्याबद्दल मी थोडक्यात ब्लॉगच्या सुरुवातीला पण बोललो होतो, बट आज परत बोलणं त्या विषयावरती खूप गरजेचं आहे. आज तुम्ही पाहताय ड्रायव्हरची प्रतिमा मलिन आहे, त्याचबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या प्रतिमा मलिन आहेत, पोलीस प्रशासनाच्या प्रतिमा मलिन आहेत, राजकीयाने तर हद्दच ओलांडलेली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकताय काय चाललंय. आज जर न्यूज खोलली ना तर तुम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन बघण्यासारखं भेटतंय की इथं हे झालं, तिथं ते झालं, वाटल ते चालू आहे. सोशल मीडियावरती बघा किंवा न्यूजवरती बघा, तुम्हाला सगळं नवीनच बघायला भेटत. पण मला एक प्रश्न असा पडतो की आपल्याला जे संविधान दिलंय ते चालवण्याचा अधिकार देश चालवणाऱ्या लोकनेत्यांना आहे, त्याचबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यांना आहे, पोलिसांना आहे. पण ते आज त्याचा गैरवापर करतायत. डायरेक्टली बोलायचं झालं तर गैरवापर करतायत. राजकीय पक्षांपुढं प्रशासन झुकलेलं आहे आणि प्रशासनापुढं पोलीस प्रशासन सुद्धा झुकायला लागलेलं आहे. म्हणजे स्वतःला जे मूलभूत अधिकार आहेत ना, हे पब्लिकला पण समजत नाही आहे आणि ज्यांना ते रक्षण करण्यासाठी बनवून दिलेलं आहे ना, त्यांना सुद्धा त्याचा विसर पडलाय की काय असं वाटतं. कारण इन्फ्लुएन्सर काय बोलला तर त्याचे अकाउंट ब्लॉक होत आहेत. म्हणजे आज इथपर्यंत कंडिशन येऊन बसलेली आहे. तुम्ही बोलू पण शकत नाही आणि तुम्ही म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मारा असं म्हणतात ना, त्यातला हा प्रकार आजच्या कंडिशनला आपल्या देशात चालू आहे. माहिती म्हणजे ही सत्य परिस्थिती. आपण नुसत्याच रील स्क्रोल करण्यापेक्षा ना आपले अधिकार स्क्रोल करणं गरजेचं आहे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय अधिकार दिलेत संविधानामार्फत ते समजून घेणं. आपले हक्क काय आहेत, आपण कुठं आवाज उठवू शकतो, कुठं आवाज उठवू शकत नाही, हे सगळ्या गोष्टी आज स्क्रोल करणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण एक वेळ अशी वाईट येईल ना पुढं भविष्यात, ते तर दिसतंय की लय झालं तर 4-5 वर्ष अजून भारताचा सुद्धा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. आपली गाडी तर काय अंडरलोड असणार आहे, त्यामुळं वजन करून काट्यावरतूनच जाऊया. थोडा टाइम जाईल कारण गर्दी आहे काट्यावरती, भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत.
आणि ते बघा आता आता आहेच बरं का तिथं पण पोलीस. मगाशी मला हात दाखवत होते याचा ना, पण आपल्या गाडीमध्ये जागा नसल्यामुळे आपण काय घेतलं नाही. आणि ह्या चेकपोस्टला इकडून थांबतात मधून येणाऱ्या गाड्या पकडायला, आणि त्या चेकपोस्टला तिकडून थांबतात मधून येणाऱ्या गाड्या पकडायला. दिवसा फुल वसुली. च्या बघा आहे का, सगळ्या गाड्या सरसकटा थांबवतात, सरसकटा. आणि मित्रांनो एक छान असा विषय आठवलाय बघा, तुम्हाला कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. तर कसं असतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा असं वाटतं की आपले भरपूर असे दुश्मन आहेत, कॉम्पिटिटर आहेत. आणि मग समजा एक एक्झाम्पल घेऊया, जर तुमचा एखादा कॉम्पिटिटर आहे आणि तो दररोज तुमच्या समोरून आहे ना स्कॉर्पिओ घेऊन जातोय दररोज, नाही का, आणि मग आता तुम्हाला असं वाटतंय की त्याला आता बीट करायचंय किंवा मग त्याला असं सरप्राईज द्यायचं, तर तुम्ही काय कराल? तुम्ही एकतर ते स्कॉर्पिओ घ्याल आणि त्याच्या पुढून जाल, किंवा मग तुम्ही डायरेक्टली त्याला धप्पा द्याल, फॉर्च्युनर घेऊन रॉयल एंट्री कराल. कोणतं उदाहरण बरोबर वाटतंय मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं बरं का मित्रांनो. चला आता नाही, हे रोड खडखड धडधड करत नाही. गुजरातमध्ये एंट्री झाल्यानंतर सगळे डांबरी रोड आहेत, परफेक्ट काम झालेलं आहे. पावसाळ्यात बिघडलेले असतात, पण पावसाळा सुरू व्हायच्या आधी व्यवस्थित झालेले असतात. तर आता हा रोड सुरत 133 किलोमीटर पर्यंत आपल्याला चांगलाच आहे, एकदम कट टू कट रोड आहे. सुरत नंतर मग आपल्याला डायरेक्टली हायवे लागतो NE4, जो की आपण पूर्ण कव्हर केलेला आहे दिल्लीपर्यंत, मुंबईपासून, आणि दिल्लीपासून मुंबईपर्यंत. चला तेवढं कमेंट करायला विसरू नका. बरोबर मित्रांनो 1:45 वाजलेत, महादेवला पोहोचलोय. पुढे आपल्याला हायवे संपतोय. आज थोडं लाईटच खायचंय, चला ट्राय करून बघू कसा लागतो. पिवळा ढोकळा चला उरकलंय आपलं, हलकच खालं. ऍसिडिटी सारखं जाणवतं, त्यामुळे एक ग्लास छास पण घ्यायचा, बरं वाटलं. समोरच फ्लायओव्हर खालून राईट घ्यायचा आहे बघा. कसं आहे RTO, याला कसली ओव्हर राईट आली नाही, ते हाईट ओव्हर. यातला फोटो काढून लुट मारी साधी. इथं किती टोल वाढलाय काय माहित नाही बरं का. आता आपण 300-350 रुपयाचा टोल वाढलाय, नवीन रेट नुसार वाढलाय. चला आता काय कुठं स्टॉप नाही, ब्रेक नाही, ट्रॅफिक नाही, डायरेक्टली वडोदरा मार्गे अहमदाबाद. आणि या हायवेला मित्रांनो ना 3च पॅच राहिले आहेत, म्हणजे NE4चे दिल्लीपासून मुंबईपर्यंत. एक राजस्थानच्या मध्ये जो एक पॅच येतो, जो टनेलचं काम चालू आहे तिथं तो, त्याच्यानंतर मग MP मधून गुजरात एंट्री वडोदऱ्यापर्यंतचा तो एक पॅच, आणि हा 300 किलोमीटरचा पॅच, म्हणजे इथून डायरेक्टली मुंबईपर्यंतचा. हे 3 पॅच कव्हर झाले ना तर मुंबई दिल्ली हायवे एकदम सुपरफास्ट होऊन जाईल. पण मला वाटतं की याचा टोल ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस आपल्या गाडीसाठी कमीत कमी ना 3,000 ते 3,500 रुपयाचा टोल लागेल टोटल, ज्यावेळेस हा हायवे टोटली कम्प्लीट होईल त्यावेळेस. एक असा अंदाज, कारण आत्ता 2,500-1,000पर्यंत खर्च येतो आणि टोलचे रेट वाढलेले आहेत, त्यामुळे तो अजून वाढणार. त्यामुळे 3,000-3,500 रुपये तुम्हाला टोलचा खर्च येणार दिल्लीच्या ट्रिपसाठी, हा मुंबई दिल्लीसाठी. 3,000-1,000 रुपये तुमचा TPचा खर्च येणार, 6,000 रुपये हा खर्च असेल, आणि 10,000 रुपये तुम्हाला डिझेल खर्च येणार या हायवेला मुंबई दिल्लीसाठी. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 16,000 ते 18,000 रुपये खर्च आहे फक्त एका ट्रिपचा. म्हणजे कसं कॅल्क्युलेशन करायचं आता विचार करा तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही मुंबई दिल्ली लाईन करायचा प्लॅनिंग कराल त्यावेळेस, किंवा पुण्यावरतून दिल्लीचं प्लॅनिंग कराल त्यावेळेस, असं काहीचं कॅल्क्युलेशन असेल तर. आता उन्हाचा टायमिंग आहे, बरं ऊन झालं आहे ना, तर सावकाशच चालवण्याचा प्रयत्न करू. पुढे ट्रॅफिक वगैरे आपल्याला काय लागणार नाही. आता एक जुगाड दाखवू का मित्रांनो, आपल्या पुढं चाललाय बघा टँकर,
अर्ध पाण्याचा बिचारा रस्त्यावरतीच सांडवत चाललाय आणि आपण आपली चाकं करतोय कारण आपण आहे ना 70-80 किलोमीटर हायवे आता सिमेंटचा आहे ना, टायर गरम झाले असतील चांगलं 1-2 किलोमीटर त्याला फॉलो करत चाललोय. असं मस्त टायर गार करून घेतलेत हे बघा. सगळं अर्ध पाणी रस्ताच धुत चाललाय तो. बोललो चला टायर थंड करून घेऊ. एक पोल उतरला आपला हायवे टू हायवेला. आता पुढं भरूच लागल आणि भरूचच्या नंतर मग आपल्याला डिझेल पंप भेटेलच. मग तिथं फुल केलं तर जात आहे टापोटाप रस्ता उरकतोय, काही टेन्शन नाही. मस्त आता टायर पण गार झालेत आपले. कसं आहे जुगाड चांगलं. 1-2 किलोमीटर मी त्याच्या मागं चाललोय म्हणजे पूर्ण टायर थंड करून घेतले की नाही. कशी आयडिया आपली. चला आता त्याला बाय बाय करूया निघूया पुढं. कसा आहे फवारा फुटलाय बिचारा फुटलाय. बरोबर 4 वाजलेत मित्रांनो आपल्याला. आणि आपलं किलोमीटर पण इथपर्यंत झालंय 523-24. हाय पुढचं आहे. म्हणलं पंप बंद दिसतोय, स्वागत लिहिलंय आणि इथं तर काहीच नाही. पुढं आहे की चालू. त्या दिवशी थांबलो होतो आपण माहितीये का, आठवतंय का. चला डिझेल भरून घेऊया. 90 रुपये 78 पैसे. चला घेऊया फुल करून. बेकार गरमी आहे बरं का गुजरातला. AC असल्यावरती फायद्याचं होतंय. एक 10-15 मिनिटं आपण गाडीला आराम द्यायला थांबलो होतो. 4:30 वाजलेत बघा. आणि आपल्या गाडीचा डिझेल टँक झालाय फुल बरोबर 2700 रुपयात. 30 लिटर डिझेल बसलं, फुल टँक झाला. म्हणजे 2500 ते आणि हे 2700. आता याच्यात पाहिलं तर गाडी आपली बरंच फिरू शकते. बट भरून ठेवलं, फुल करून ठेवलं. कारण तिथं ते 2-3 पंप बंद होते ना HP चे. त्यामुळं बोललो काहीतरी रिक्स नको. मग नाही, मला नाही वाटत डिझेलचं शॉर्टेज वगैरे असेल. त्यांचा काहीतरी इंटरनल असेल. त्यामुळे ते तिन्ही पंप हायवेचे बंद होते एंट्रीलाच. चला आता निघूया इथून. अहमदाबाद 200 किलोमीटर राहिले. आणि या सिमेंटच्या रोडवरती टायरांना थंड करणं खूप गरजेचं आहे बरं का मित्रांनो. टायरांना हात लावून देत नव्हते. आतमध्ये बसल्यावरती AC चालू असल्यावरती काय वाटत नाही, पण बाहेर रस्त्यावरती सिमेंटवरती टायर फिरतं त्याचं काय. लाल लाही होती मागाशी तरी. त्या टँकरच्या मागं आपण थंड केले होते. आता काय प्रॉब्लेम नाही. आता अजून 10-15 मिनिटं गार करायला थांबलो होतो. पण एवढ्याने काय फरक नाही पडणार आहे. पण जाऊ दे, तरी पण एक मनाचं समाधान करणं गरजेचं आहे. या मित्रांनो मस्त असा चहा आणि हा वेज पब. कशी आहे चाय? मस्त पैकी. कप क्वालिटी आहे की नाही. 30 रुपये. चहा पिलो ना मस्त एक नंबर कार्यक्रम झाला. संध्याकाळचा चहा पाहिजेच, त्याशिवाय तर तरी वाटत नाही. आणि तुम्ही म्हणता शॉर्ट कशी काय जाते. एक पॅन्ट घेतली त्या दिवशी डीमार्ट मधून. रुपीस नाही का. याचं एक पाय याचं एक पाय. जरा गरमीत बरं पडतंय. काहीतरी नवीन वाटलं आणि कलर खाकी दिसला. मला एक घेऊन ठेवू, आपल्याच कामाला येईल म्हणून एक घेऊन ठेवली. बाकी चटरपटर माणसांना ना तर गाडीमध्ये ऑलरेडी आहेत आणि असतात तेव्हा सांगणार. अजून काय माहिती का, अजून काय असत. फेवरेट लोणावळा चिक्की 2 पाकिट, शेंगदाणे. आणि आता इथून अंतर जरा मॅप चेक करू होतो. 38 किलोमीटर दाखवते आपलं लोकेशन. अहमदाबाद सिटी समोर आहे. आता रिंग रोड सुरू होईल पुढे गेल्यानंतर इथून 30 किलोमीटर वरतून. आणि आतला इंटरनल रिंग रोडनेच दाखवते डायरेक्टली जायला. चला तोच रोड ट्राय करू. इथून निघू. बरोबर अर्धा तास घालवला आपण. जर पोटात भर पडली ना टेन्शन. चावी 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 चावी. हाय की चला निघूया. 35 किलोमीटर अहमदाबाद. आणि या ट्रिपचं मित्रांनो बरोबर प्लॅनिंग झालं आपलं. म्हणजे आज पार्ट लोड खाली करायचं प्लॅनिंग, उद्या फुल लोड प्लॅनिंग,
म्हणजे खाली करायचा प्रॉपरली झालं, कुठं खेचताना नाही किंवा झोपायला हाल नाही किंवा म्हणजे असं म्हणतो ना की थोडं कधी कधी खेचायला लागतं, ताणायला लागते गाडीला, तसं अजिबात काही झालं नाही. आता हे टापदिशी खाली होईल आणि मग म्हैसाणाच्या जवळ आपण लोकेशनच्या जवळ जाऊन थांबून मग ते बरोबर प्लॅनिंग प्रॉपरली परफेक्ट कार्यक्रम होणार आहे आपला. तर आता पहिले हे नियोजन लावू जिथं आपल्याला एक पाळणा द्यायचा आहे आणि 2 बॉक्स आहेत ते द्यायचे. पार्टीवाल्याला पहिलं 2 लोकेशन ठरले होते, नंतर बोलला एकाच लोकेशनला दोन्ही देऊन टाक. म्हणलं सोन्याहून पिवळं ते पण मिटलं, एकाच लोकेशनला जाऊन देता येईल. बघू पोचून जाऊ आता आणि डायरेक्टली मग ते अनलोडिंग करून देऊ. विनस पार्कलँड. चला आर बिल्डिंगला जायचं आपल्याला. बघा ते मॅप आहे बिल्डिंगचा, पुढं गार्डनच्या बाजूला. आणि हे बघा हे पार्ट लोड आपला, हा झोका आणि हे त्याचे 2 बॉक्स आणि ते त्याची दांडके. बस एवढाच पार्ट लोड होता आणि ते आपले 4 बॉक्स. चला देऊया खाली करून. 1 2 3 4 5 बरोबर 8:45 वाजलेत मित्रांनो. आपण आपलं पुढचं लोकेशन सेट केलंय बघा आता. म्हैसाणा नाही ऍक्च्युली, म्हैसाणा पासून 50 किलोमीटर अलीकडेच आहे. कडीला जायचंय, कडी. ही कडी, हा बघा ही कडी. आणि आज सकाळी जॅकपॉट लागल्यावरती ना बारीक काम होत आहे बरं का. मग अशी या चौकात एवढं ट्रॅफिक जाम होतं दुनियाचं, आता पूर्ण चौक मोकळा. इकडून आलो होतं मग अशी तर असं युटर्न मारून आलो होतं, आता जायचंय सरळ. चला काही कळत नाही राव कोणते रोड कुठं चाललेत, कोणते रोड कुठं चाललेत. ओके बरोबर चाललाय डायव्हर्जन. चला पडूया बाहेर मित्रांनो. हायवेला पोहोचायचं परत, जिथून आपण आलो होतो तिकडंच ट्रॅफिक असते परत हायवेला, भरपूर जाम. समोरच गाडी लावली मस्त असं हॉटेल आहे बघा. आणि आत्ता आपण जेवायला ऑर्डर केलेले आहे मस्तपैकी अशा बटर रोट्या, म्हणजे चपात्या. राजस्थानी हॉटेल आहे ना. शेव टमाटर, अर्धा लिटर छाछ. चला जेवण रुपया. त्यातून इथून एक फक्त 9-10 किलोमीटरच आपलं अंतर राहिलं आहे. ये जेवायला. तर बरोबर 11:15 वाजलेले आहेत मित्रांनो, 11:50 झालेत. आपण डायरेक्टली कंपनीमध्ये पोहोचलो. गाडी खाली करायच्या लोकेशनवरती. जेवण उरकलं आणि तिथून एक 7-8 किलोमीटरच होतं, त्यामुळं डायरेक्टली येऊन कडेमध्ये थांबलो. म्हैसाणा अजून इथून 35-40 किलोमीटर पुढे आहे आणि इथंच आपल्याला लोकेशन संपलं. म्हणजे हेच लोकेशन होतं कडीचं. तर आता सकाळी गाडी खाली करून देऊ. आतमध्ये तर एंट्री झाली. तर बघ गाडी खाली करून पुढचं पण नियोजन लावलं आहे. ते तुम्हाला 1500 किलोमीटरची जर्नी आहे. अहमदाबादमधूनच सुरू करायची, मस्त अशी ती सिरीज करायची. तर हा ब्लॉग कसा वाटला, ही इथपर्यंतची जर्नी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि डबल रिपोर्टचा प्लॅनिंग कसा होता ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि जय शिवराय.